राज्य में जैसे जैसे विधानसभा चुनाव नजदीक आ रहे हैं वैसे वैसे चुनावी सरगर्मी बढ़ने लगी है। एनसीपी के अजित पवार गुट ने भी जनता के बीच अपनी पैठ जमाना शुरू कर दिया है। चुनाव के ठीक पहले राज्य की महिलाओं को केंद्र में रखकर शुरू की गई माझी लाड़की बहन योजना के जरिए वोटर्स को साधने की अजित पवार गुट की कोशिश जारी है। बारामती में आयोजित एनसीपी की बैठक में उप मुख्यमंत्री अजित पवार के तेवर इसी की ओर इशारा करते हैं। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे, परंतु काही सांगितलं संविधान बदलला। आम्ही विनंती करून सांगत होतो नाही बदलला संविधान। मी आजही तुम्हाला सांगतो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कोण मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही। पण काहीच मुद्दा राहिला नाही, संविधान बदलला। काहींना वाटलं आता आरक्षण जाणार, काहींना वाटलं आता घटना बदलला। त्याच्यामध्ये आमचे आदिवासी आणि आमचे मागासवर्गीय त्यांना थोडंसं तसं वाटायला लागलं। आता येताना बारामतीच्या एअरपोर्टला मला काही निवेदन दिलं, कारण मध्ये नवीन एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्याची अंमलबजावणी करायची का नाही ते राज्य सरकारने ठरवायचं। काही राज्यांनी ठरवलंय, काँग्रेसच्या राज्यांनी 2 ठिकाणी त्याची अंमलबजावणी करायचा निर्णय घेतला असं मला शिष्टमंडळाने सांगितलं। आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा परिसर आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललो। आम्ही कुठेही कुठल्या समाजावर अन्याय होईल त्यांना ते आवडणार नाही अशा पद्धतीचं काम महायुतीच्या माध्यमातून होऊ देणार नाही। त्यामुळं जे काही संविधानाच्या बद्दल उलट संविधानाचा आम्ही आदर करतोय, संविधानाच्या पुढे आम्ही नतमस्तक होतोय। त्या दिवशी प्रांताध्यक्षांनी 15 ऑगस्टला संविधानाचं वाचन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये करायला सांगितलं आणि मग तुम्ही केलं की नाही? केलं। प्रदीपकांचं सुनील तटकरेंचं सगळ्यांचं वागणं बघितलंय ना। आम्ही कधी जातीभेद जातीवाद केलाय? जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार कधी केलाय? आज सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो ना बाबा। मी या योजनाही देताना जातपात धर्म भेदभाव केला नाही आणि त्या ठिकाणी आमचे बांधव गेले। उलट आम्ही आमच्या अल्पसंख्याक समाजाला मी त्यांच्याकरता सरकारमधनं त्या ठिकाणी आपण जसं आरटी आहे म्हणजे बारकी आहे मागासवर्गीयांकरता, त्याच्यात मातंग समाज म्हणलं दादा नाही आम्हाला आरटी पाहिजे, आमच्यावर थोडं तिथं अन्याय होतो। मातंग समाजाला आरटी दिलं की नाही? त्याच्यानंतर माझ्या मुस्लिम बांधव म्हणायचे आमच्याकरता बारकी मंजूर केलं। बहुजन समाजाच्या करता सारखी, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती, माझ्या आदिवासी समाजाला टारकी, माझ्या अल्पसंख्याक समाजाला मारकी, माझ्या मागासवर्गीय समाजाला बारकी, त्याच्यातल्या मातंग समाजाला आरटी केलं की नाही? आणि अमृत जो इतर वर्ग आहे त्यांच्याकरता अमृत योजना दिल्या ना, कुठं कमी पडलो? आणि ज्यांनी दिशाभूल केली, काँग्रेसच्या राजवटीत तरी कधी माझ्या अल्पसंख्याक समाजाला या योजना मिळाल्या? दत्ता मामाला विचारा, संजय मामाला विचारा, कधी पाठीमागच्या काळामध्ये अल्पसंख्याक विभागाला निधी इतका मिळत नव्हता? त्यांना विचारा, दफनभूमीला निधी दिला का नाही? शादी खाण्याला निधी दिला का नाही? तुम्ही त्यांचे वर्षाला 3 गॅस सिलेंडर सरकारने दिलेल्या पैशाचं द्यायचे, बाकीचे तुमचे तुम्ही घ्या। हे सगळं करत असताना काही जण म्हणले बघा त्यांना महिलांचा पोरगा आलाय, मायमाऊलीचा पोरगा आलाय, भावांचं काय? अरे पठ्यानो, भावांना पण दिलं ना 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर। आज इथून पुढं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी भावांनी 3, 5, 7.5 लाईट बिल इथून पुढं भरायचं नाही, मोफत। कोणी म्हणाल दादा इथून पुढचं भरायचं नाही, मागचं काय काळजी करू नका। तुम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार निवडून द्या। गाड्या धनुष्यबाण कमळ या आमच्या खुणा आहेत,
त्याच्यामध्ये काही ठिकाणी तालुक्यात घड्याळ असेल, काही तालुक्यात धनुष्यबाण असेल, काही तालुक्यात कमळ असेल. हे आमदार पुन्हा निवडून आले, आमचं सरकार आलं की तुमच्या योजना पुढे चालू, योजना चालू ठेवायच्या काही मायमाऊली तुमच्या हातात आहे. माझ्या शेतकरी बांधवांनो तुमच्या हातात आहे, तुम्ही ठरवायचं. आणि तुम्ही म्हणाल तुम्ही कसं काय, मी 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. दरवर्षी 50,000 कोटीने अर्थसंकल्प वाढतो. त्यामध्ये आपलं स्थूल उत्पन्न किती आहे, काय आहे. आज केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे, त्यांच्याकडनं देखील आम्ही निधी आणू शकतो, काही आपल्या राज्याचा निधी. अतिशय उत्तम पद्धतीनं उत्साहाचं वातावरण आहे. उशीर झाल्यामुळं थोडीशी अडचण झाली, पण मायमाऊलींनो, मी ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत होतो त्यावेळेस तुमचा विचार आला की बाबा आपण दर वेळेला 10 वेळेला अर्थसंकल्प सादर केला, त्यावेळेस असा अर्थसंकल्प सादर करायचा, विकास कामंही झाली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो ते पायाभूत सुविधा, तिथंही अडचण यायला नको, परंतु माझ्या गरीब वर्गाला पण मदत झाली पाहिजे. आणि मदत करताना कुठल्याही जातीभेद, जातीपात असा होता कामा नये. जेवढ्या जाती धर्माची मायमाऊली आणि बांधव गरीब आहेत त्या सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि आम्ही त्या योजना आणल्या. पहिली म्हणजे माझी लाडकी बहीण. माझी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आत्तापर्यंत जवळपास 1.25 कोटी महिलांच्या अकाउंटला DBTवर पैसे 3,000 रुपये 2 महिन्याचे पोचले. इथं ज्यांच्या अकाउंटला पैसे पोचले त्या महिलांनी हात वर करा. तेव्हा बघा तक्रारी एवढ्या माझ्या मायमौलींच्या अकाउंटला पैसे पोचले. राहिलेल्या मायमौलींनी घाबरू नका. अजितदादाचा वादा आहे, दादा वादाचा पक्का आहे. हे तुमचा भाऊ म्हणून सांगतोय. हे आम्ही आमच्या बहिणींना ओवाळणी दिलेली आहे. कुणी म्हणतात ना सोमी गोमे आम्ही काढून घेऊ, अरे काढून घेऊ, तुझ्या काय घ्यायचं आहे काय काढून घ्यायला. कुणी तुमच्याकडं दिलेले DBTचे पैसे काढून घेणार नाही. उलट आता दर महिन्याला त्याच्यात 1,500 रुपये येतील. तुम्हाला जे काही पाहिजे ते घ्या ना. अहो हा पैसा मार्केटमध्ये आला तुमच्या हातात की मार्केटचा एक तेजी आली, मार्केट भरून गेलंय. मध्ये आम्ही सर्वे केला रक्षाबंधनाचा. त्या राख्या विकणाऱ्या दुकानदारांनी महाराष्ट्रात त्या सांगितलं, दादा इतके वर्ष रक्षाबंधन आम्ही करतोय, राख्या आणतोय, विकतोय, परंतु यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त राख्या आमच्या विकल्या गेल्या. जाईल तिथं 2-2 हात भरतात तरी मायमाऊली माझी राखी बांधून घे, माझी राखी बांधून घे. तो तिचा हक्क आहे, तो तिचा अधिकार आहे, तो तिला मिळाला पाहिजे. कधी कधी वेळेची समस्या असते. कोण मायमाऊली एवढं तुमच्यावर प्रेम करणार काय, कशामुळे घडलं? मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आमचे आमदार असतील, जाईल तिथं अक्षरशः महिलांचा उत्साह, महिलांचं प्रेम, महिलांची जिद्द, महिलांची चिकाटी. आता भूमिपूजनाला गेलो त्या पुलाच्या शिरसोडी कुगावच्या जाता